बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 महिना पूर्ण झाला आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. अगदी ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवसापासून विरोधी पक्षातील नेत्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान नको अशी मागणी लावून धरली आहे. विरोधकांच्या या मागणीकडे सरकारनं देखील दुर्लक्ष केलं आहे. नुकतेच काही दिवसापूर्वी सर्वपक्षीय नेत्यांचं एक शिष्टमंडळ महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांना भेटलं. या शिष्टमंडळाने संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा निष्पक्ष पद्धतीने तपास व्हावा यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी मीटिंग झाली. ही मीटिंग झाल्यानंतर अजित पवार यांनी महाराष्ट्रामध्ये पत्रकार परिषद घेऊन आपलं म्हणणं पत्रकारांसमोर मांडलं. आपलं म्हणणं मांडत असताना अजित पवार यांनी सांगितलं की धनंजय मुंडे यांचं असं मत आहे की त्यांचा म्हणजे धनंजय मुंडेंचा या प्रकरणाशी दुरान्वयी संबंध येत नाही. सध्या या प्रकरणाचे 3 एजन्सीकडून चौकशी सुरू आहे. अजून एखादी एजन्सी जरी चौकशीसाठी लावली तरी त्या चौकशीला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे. यावर पुढे बोलताना अजित पवार म्हटले की जर कोणी इतक्या ठामपणे आपली बाजू मांडत असेल तर उगीच काम करणाऱ्या व्यक्तीचा राजीनामा घेऊन त्याच्यावरती अन्याय करणं योग्य नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर महायुती सरकारकडून सध्या तरी धनंजय मुंडे यांना अभय देण्यात आलं आहे. महायुतीच्या नेत्यांनी विरोधक संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण करत आहेत आणि जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात कुठलाही सबळ पुरावा मिळत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढण्याचा निर्णय घेतला जाणार नाही अशी भूमिका व्यक्त केली आहे. आता या साऱ्या प्रकारानंतर जनतेच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं भाजपकडून येणं अपेक्षित आहे. ज्याप्रमाणे आता मंत्री धनंजय मुंडे आपण स्वतः निर्दोष असल्याचं सांगत आहेत, त्याचप्रमाणे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मंत्री संजय राठोड हे देखील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये आपण निर्दोष असल्याचं सांगत होते. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये कोणताही पुरावा नसताना केवळ सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप्सचा आधार घेऊन भाजपच्या नेत्यांनी संजय राठोड यांच्या विरोधात रान उठवलं होतं आणि या प्रकरणामध्ये मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला होता. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये संजय राठोड यांनी पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर 15 दिवसामध्ये आपला राजीनामा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्यांच्या राजीनाम्यावर बोलताना भाजपच्या नेत्यांनी हा राजीनामा अगोदरच द्यायला पाहिजे होता, हा राजीनामा द्यायला खूप वेळ झाला आहे आणि मधल्या काळात पुरावे नष्ट केले गेले असतील असा संशय व्यक्त केला होता. आज संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 1 महिना पूर्ण झाला आहे आणि अगदी पहिल्या दिवसापासून धनंजय मुंडे यांचं मंत्रिमंडळात स्थान नको अशी मागणी विरोधक करत आहेत. त्यामुळं आता या प्रकरणात देखील पुरावे नष्ट केले गेले आहेत का तसेच ठेवले आहेत याबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. कोणताही ठोस पुरावा नसताना मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा का घेतला हा प्रश्न आता लोक विचारू लागले आहेत. आता दुसरं एक उदाहरण आहे, ते उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी अनिल देशमुख यांनी सचिन वाझेमार्फत मुंबईतील व्यावसायिक व बार मालक यांच्याकडून महिन्याला 100 कोटी खंडणी गोळा करण्याचे आदेश दिले आहेत असा आरोप केला होता. आता ज्या परमवीर सिंहाने हा आरोप केला होता त्या परमवीर सिंहांच्या विश्वासार्हतेवरतीच खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पुढे परमवीर सिंग यांनी आपल्याकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत, आपण केवळ ऐकीव माहितीच्या आधारे हा आरोप केला असल्याचं सांगितलं गेलं. या प्रकरणात देखील कोणताही पुरावा नसताना भाजपने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी रान उठवलं आणि अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला. आता अजून भूतकाळात थोडं मागं जाऊन पाहिलं तर 2008 साली झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भाजपने तत्कालीन गृहमंत्री RR पाटील यांचा राजीनामा मागितला होता. या हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना RR पाटील यांनी बड़ी बड़ी शहरों में छोटी मोटी बातें होती रहती है असं वक्तव्य केलं होतं.
या वक्तव्यावरती जोर देऊन आर आर पाटील यांनी नैतिकतेच्या आधारे आपला राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी लावून धरली आणि या प्रकरणामध्ये आर आर पाटील यांनी राजीनामा दिला होता. त्याच प्रकरणामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या राजीनाम्याची देखील मागणी भाजपने केली होती. या हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे मुंबईतील ताज हॉटेलच्या पाहणीसाठी गेले होते आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत फिल्म डायरेक्टर राम गोपाल वर्मा हे देखील उपस्थित होते. या ठिकाणी टेरर टुरिझम असा आरोप विलासराव देशमुख यांच्यावरती करून भाजपने त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा मागितला होता आणि पुढे काँग्रेसने विलासराव देशमुख यांचा राजीनामा देखील घेतला होता. महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या राजकारणात अशा अनेकदा भाजपने केवळ नैतिकतेच्या आधारे सरकारी पक्षातील नेत्यांचा राजीनामा मागितला आहे आणि वेळोवेळी त्या नेत्यांनी राजीनामा देखील दिला आहे. परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असा ज्यांच्यावर आरोप होत आहे त्या वाल्मिक कराड यांचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी व्यावसायिक संबंध आहेत. तसेच वाल्मिक कराड यांना मंत्री धनंजय मुंडे यांचा राईट हँड समजलं जातं. एवढ्या गंभीर प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव आलं असताना देखील भाजपने धनंजय मुंडे यांचा राजीनामा न घेता त्यांना अभय दिलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये या प्रकरणाचा निष्पक्ष पद्धतीने तपास व्हावा यासाठी नैतिक जबाबदारी म्हणून भाजप धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेत नाही हा प्रश्न आता लोक उपस्थित करत आहेत. भाजपने या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळाच पायंडा पडला आहे. आज भाजप पक्ष सत्तेमध्ये आहे, परंतु भाजप पक्ष उद्याच्या काळात जेव्हा विरोधी पक्षामध्ये असेल तेव्हा भाजपला देखील नैतिकतेच्या आधारावर सरकारमधील कुठल्याही मंत्र्याचा किंवा नेत्याचा राजीनामा मागता येणार नाही. आता महाराष्ट्र राज्याचं गृहमंत्रीपद भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे गृह खात्याने या प्रकरणाची निष्पक्ष पद्धतीने चौकशी करून संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देऊन संतोष देशमुख यांना न्याय दिला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे. तुर्तास या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. धन्यवाद.